Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस प श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. तर आजच्या भागामध्ये आपण कुरमुऱ्यापासून एक वेगळा पदार्थ पाहणार आहोत. तो पदार्थ कुठला आहे तर तो आहे सुशिला. चला तर मग तो आपण पदार्थ कसा करतात तो पाहू आणि त्याची लागणारं साहित्य आणि कृती. तर हा पदार्थ बंगलोर, हैदराबाद, बेळगाव, हुबळी या साईडला हा पदार्थ जास्त प्रमाणात केला जातो आणि तसाच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा पदार्थ केला जातो. चला तर मग आपण आता सुशिला हा पदार्थ कसा करतात तो आपण पाहू. तर मंडळी हे पहा, मी इथे 2 टोमॅटो आणि 2 कांदे आणि 2 पॅकेट मी चण्याच्या घेतल्यात, 2 शेंगदाण्याचे घेतलेले आहेत. आपल्या भट्टीवरती जे चणे असतात, चणे शेंगदाणे त्यातले घेतलेत आणि आता त्याची मी भरड काढणार आहे दोन्ही याची. हे बघा, मी इथे 2 टोमॅटो बारीक चिरलेत आणि 2 कांदेसुद्धा बारीक चिरलेत. आपण आता पुढील कृतीकडे जाऊ. तर मंडळी हे पहा, इथे मी कुरमुरे घेतलेत आणि ते कुरमुरे मी पाण्यात भिजवून लगेच ते पिळून घेतले, जेणेकरून बघा ते असे हे झालेत, नरम झालेत. बघा, आणि इथे चण्याची भरड केले आणि इथे शेंगदाण्याची भरड केले बारीक अशी. कुरमुरे बघा एकदम स्मूथ झालेत, मऊसर असेच आपल्याला व्हायला हवेत कुरमुरे. हे साधारण 20 रुपयाचे असतील असं मला वाटतं. कुरमुरे अंदाजे किती आहेत आपले? 10-20 रुपये, 10 रुपये, 10-20 रुपयाचे असतील. चला तर मग आता आपण पुढील कृती. तर मंडळी कढई घेतली मी गरम करत, त्यामध्ये तेल टाकलं आहे 2 चमचे. आता मी त्यामध्ये 1 चमचा राई टाकतो. हे बघा, राई. तुमच्याकडे जिरं असल्यास तुम्ही जिरं टाका. हळद टाकले. थोडासा किंचित कलर यायला मसाला पण टाकलाय पटकन. आणि कढीपत्ता घेतलाय. आणि कांदा टोमॅटो चिरलेले ते पण ह्याच्यात टाकणार आहे. पण चांगलं ढवळून घेऊया. आता यामध्ये मी 1 चमचा मसाला घालतो कलरचा. 1 चमचा पण नाही, थोडासाच, अर्धा चमचा हा बघा कलरचा मसाला आणि अर्धा चमचा साधा मसाला. आपल्याला या सुशिलाच्या रेसिपीला आपल्याला हळद हे टाकायचं नाही आहे, मिरची. आपण ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूया. हे पहा, मी आता इथे चवीनुसार मीठ टाकतो. डायरेक्ट आपलं जसं ह्याला लागेल, कुरमुऱ्याला लागेल तेवढंच टाकतोय. परत आपण ढवळून घेऊया.
आपण आता हे शेंगदाण्याचं कूट आहे, भरड काढलेली म्हणजे शेंगदाण्याची, ते आपण ह्याच्यात टाकूया. भट्टीतले सगळेच टाकणार आहोत आपण. हे पाय तसेच चण्याचे पण सुद्धा मी ह्याच्यात टाकतो, ते पण आपण ढवळून घेऊ. काही जण काय करतात ह्याच्यामध्ये की आत्ता थोडेसे घालतात आणि नंतर थोडेसे घालतात. मी हे एकदमच घातलेत शॉर्टकटमध्ये. हे बघा. आता आपण यातलं मेन जे साहित्य आहे ते आपण ह्याच्यात आता टाकूया, म्हणजे हे कुरमुरे भिजवलेले. आपण ढवळून घेऊ परत, जेणेकरून सगळ्यांना लागेल. आणि जर तुम्ही भिजवलेले कुरमुरे सापच कोरडे झाले, कडकडल्यासारखे, तर तुम्ही काय करा, ह्याच्यावरती थोडंसं पाण्याचा हबका मारा. आपल्याला आता बहुतेक याला पाण्याचा हबका मारायला लागणार नाही आहे, कारण वहिनीने बराच वेळ ते भिजत ठेवलेले होते आणि लगेच मी ते करायला घेतले. लगेच तुम्ही करायला जर घेतले तर तुम्हाला हबका मारायची सुद्धा गरज लागणार नाही. मी आता चव घेऊन बघतो थोडीशी, त्याच्यात मिठाचा अंदाज हवाय का. नको, यामध्ये आता मीठ नकोय. आपली आता रेसिपी ही तयार आहे. आता मी प्लेटमध्ये ती काढतो. तर मंडळी, आजची रेसिपी आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. हां, आणि ही रेसिपीचं खरोखरचं नाव सुशीला आहे, नाहीतर काय सुशीला हे नाव कायकांचं, ताईंचं, महिलांचं वगैरे असं असतं नाव. तर त्यामुळे ज्यांचं कोणाचं नाव असेल त्यांनी राग मानून घेऊ नये, कारण या रेसिपीला नावच सुशीला आहे. चला तर मग, बाय बाय.